संकट काळातही अखंड गॅस पुरवठा. कोपरगाव गॅस कंपनी एजन्सीची विश्वासार्ह सेवा. कोपरगाव शहरात घरगुती गॅसचा पुरवठा सुरळीत ठेवत नागरिकांचा विश्वास संपादन करणाऱ्या कोपरगाव गॅस कंपनी एजन्सीने संकट काळातही आपली जबाबदारी प्रभावीपणे पार पाडत उल्लेखनीय कामगिरी केली आहे. एजन्सीचे संचालक प्रेम दीपक विस्पुते यांनी आव्हानात्मक परिस्थितीतही सेवा अखंड ठेवत नागरिकांना मोठा दिलासा दिला आहे. सध्या काही ठिकाणी युद्धजन्य परिस्थितीमुळे गॅस तुटवड्याच्या अफवा पसरत असल्या तरी त्यामध्ये कोणतेही तथ्य नसल्याचे विस्पुते यांनी स्पष्ट केले. घरगुती गॅसचा पुरवठा पूर्णपणे सुरळीत सुरू आहे. नागरिकांनी अफवांवर विश्वास ठेवू नये असे त्यांनी सांगितले. ग्राहकांना महत्त्वाची सूचना देताना त्यांनी नमूद केले की गॅस सिलेंडर प्रत्यक्ष मिळाल्यानंतरच OTP द्यावा. OTP देणे म्हणजे सिलेंडर मिळाल्याची खात्री असल्याने या प्रक्रियेत दक्षता घेणे आवश्यक आहे. गॅस बुकिंग संदर्भातील गैरसमज दूर करताना त्यांनी सांगितले की पूर्वी 21 दिवसांची असलेली बुकिंगची मुदत आता 25 दिवस करण्यात आली आहे. मात्र याचा वितरण प्रक्रियेवर कोणताही परिणाम होत नाही. बुकिंग नंतर साधारण 2 ते 3 दिवसात सिलेंडर घरपोच दिला जातो. त्यामुळे नागरिकांनी अनावश्यक गर्दी टाळून संयम राखावा असेही त्यांनी आवाहन केले. तसेच ज्या ग्राहकांनी अद्याप KYC प्रक्रिया पूर्ण केलेली नाही त्यांनी ती तात्काळ पूर्ण करावी असे सांगत भविष्यातील अडचणी टाळण्यावर भर देण्यात आला. कोरोना काळातही एजन्सीने अत्यंत जबाबदारीने सेवा देत एकही दिवस गॅस पुरवठा खंडित होऊ दिला नव्हता. त्या काळातील त्यांची सेवा विशेष उल्लेखनीय ठरली होती. यावेळी एजन्सीचे व्यवस्थापक लक्ष्मण निमसे यांनी नागरिकांना गॅसचा जपून वापर करण्याचे आवाहन केले. गॅसची बचत करा, आम्ही आपल्या सेवेसाठी सदैव तत्पर आहोत असे त्यांनी सांगितले. एकूणच विश्वासार्ह सेवा, पारदर्शक कामकाज आणि संकट काळातील तत्परता यामुळे कोपरगाव गॅस कंपनी एजन्सी नागरिकांसाठी आधारबळ ठरत आहे. नमस्कार, मी लक्ष्मण निमसे, कोपरगाव गॅस कंपनी HP गॅस वितरक, कोपरगाव तालुका. सध्या युद्धजन्य परिस्थितीमुळे संपूर्ण भारतामध्ये नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण तयार झालेलं आहे की गॅस मिळेल की नाही, बुकिंगची पद्धत काय, बुकिंग कशा पद्धतीने होईल किंवा होईल का नाही, 1 महिन्याने बुकिंग होईल असं बऱ्याचशा नागरिकांमध्ये संभ्रम आहे. पण 1 महिन्याने बुकिंग होईल अशी काही कुठल्याही प्रकारची स्थिती नाही आहे. 2 सिलेंडरमधील अंतर सामान्यपणे ग्रामीण भागामध्ये 45 दिवसांचं केलेलं आहे सरकारने आणि रुरल आणि अर्बन एरियामध्ये ते 25 दिवस ते 1 महिन्याचं साधारण केलेलं आहे. 2 सिलेंडरमध्ये अंतर. बुकिंग त्या पद्धतीने सर्वांचे होतील. बुकिंग नंतर कंपनीकडून मिळणाऱ्या पुरवठ्यानुसार 2 ते 3 दिवसात 4 दिवसात नागरिकांच्या घरी म्हणजे ग्राहकाच्या घरी सिलेंडर वितरण केलं जाईल. जसं पूर्वी सामान्य परिस्थितीमध्ये जो पुरवठा कंपनीकडून मिळत होता आम्हाला वितरकांना, तो आत्ताही मिळतोय. म्हणजे कुठल्याही प्रकारच्या सिलेंडर पुरवठ्यामध्ये काही एक बदल झालेला नाही. फक्त नागरिकांनी भीतीपोटी कुठे बुकिंग करू नयेत, अनावश्यक बुकिंग करू नयेत आणि घरगुती गॅसचा वापर फक्त घरगुती वापरासाठीच करावा. आणि लोकांनी जास्तीत जास्त गॅस LPG म्हणजे आपली राष्ट्राची संपत्ती आहे, तर ती आपण आपली स्वतःची संपत्ती म्हणून आणि राष्ट्राची संपत्ती म्हणून त्याचा योग्य पद्धतीने वापर करा, जेणेकरून जास्तीत जास्त गॅस बचत कसा करता येईल आणि आपण आपल्या ह्या परिस्थितीमध्ये आपल्या देशासाठी काही करू शकतो हे नागरिकांनी आत्ता दाखवून दिलेलं आहे. कोपरगाव तालुक्यातील गॅस ग्राहकांनी आम्हाला आत्तापर्यंत जवळपास 50 वर्षापासून आम्ही ही वितरण व्यवस्था चालवतोय. आमच्या कर्मचाऱ्यांच्या सर्वांच्या अतिशय चांगल्या सहकार्याने, कार्यपद्धतीने आणि सातपुते साहेब, विस्पुते साहेब यांच्या नियंत्रणाखाली ही कंपनी अतिशय सुयोग्य पद्धतीने चालू आहे. नागरिकांनीही आम्हाला, गॅस ग्राहकांनी आम्हाला अतिशय संयम बाळगलेला आहे. कुठल्याही प्रकारे आम्हाला तकलीफ दिलेली नाही. त्यांचंही आम्हाला कायमस्वरूपी सहकार्य राहिलेलं आहे आणि यापुढेही राहील अशी अपेक्षा आहे मला. वितरण प्रक्रिया अधिक जलद व पारदर्शक करण्यासाठी आपण काय उपाययोजना केल्या आहेत काय सांगा? वितरण प्रक्रिया आमच्याकडे जलद आहेच. मला सामान्य परिस्थितीमध्ये यामागे जेवढा पुरवठा या परिस्थितीमध्ये लागत होता तो मिळतोय. जे कंपनीकडून मला कुठल्याही परिस्थितीत सिलेंडर मिळण्याची अडचण नाही. फक्त व्यावसायिक सिलेंडरला जो कंपनीने आता निर्बंध घालून दिलेले आहेत त्या पद्धतीने मला शाळा आणि हॉस्पिटलसाठीच फक्त पुरवठा मिळतोय आणि तो त्यांच्यासाठीच वापर केला जातो. कोरोना काळातील देखील आपलं कार्य उल्लेखनीय आहे.
कोरोना काळात देखील आपण त्या वेळोवेळी सुविधा दिल्या, त्याबद्दल काय सांगा? त्या काळातही आम्हाला जनतेने खूप सहकार्य केलं, प्रशासनानंही सहकार्य केलं. स्थानिक प्रशासन, पोलीस स्टेशन असेल, तहसील कार्यालय असेल, मान्य जिल्हाधिकारी कार्यालयांच्या मधील झालेल्या आत्ताच्या मिटिंगमध्ये 5 दिवसापूर्वी मिटिंग झाली. माननीय पंकज आशिया साहेबांनी सर्व नागरिकांनाही आवाहन केलं आणि सर्व वितरकांनाही आवाहन केलं. वितरण व्यवस्था कंपनी, ऑइल कंपन्यालाही त्यांनी पुरवठ्यात कुठेही खंड पडून देऊ नका असं सांगितलं. त्या पद्धतीने कार्य बरोबर सुरळीत चालू आहे. ई केवायसी प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी ग्राहकांनी नेमके काय करावे, त्यांना काय सांगा? ई केवायसी पूर्ण करण्यासाठी आपल्या ग्राहक क्रमांकाला आपला आधार क्रमांक गॅस स्थानिक वितरकाकडे जोडणी करून त्यानंतर बायोमॅट्रिक ई केवायसी आमच्या डिलिव्हरी प्रतिनिधीकडून केला तरी चालेल. त्यासाठी ऑफिसला येऊन गर्दी करण्याची गरज नाही. तसेच मी नागरिकांना आवाहन करेल की कुणी सिलेंडरसाठी इथं लांबच लांब रांगा लावण्याची गरज नाही. सिलेंडर वितरण व्यवस्था सुरळीत चालू आहे. घरपोच सिलेंडर येण्याची वाट पाहावी. तसेच सर्व नागरिकांना मराठी नवीन वर्ष गुढीपाडव्याच्या कोपरगाव गॅस कंपनीतर्फे हार्दिक शुभेच्छा व रमजान ईदच्याही सर्व मुस्लिम बांधवांना हार्दिक शुभेच्छा.